नमस्कार मित्रांनो, मी DMD आपणा सर्वांचा DMD कोकण लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत तारा मुंबरी देवगड। तर आज 31 डिसेंबर, तर बहुतेक जण 31 डिसेंबरला पार्टी करतात, तर आम्ही पण जाणार आहोत आज तारा मुंबरी बीचवर। तर उद्यापासून आपला कॅलेंडर बदलत, पण आपला हिंदू धर्माचा वर्ष 30 मार्चला चालू होता। तर आत्ता वाजले 4:45 आणि 4:30 4:45 पर्यंत आम्ही इकडनं निघू। तर तोपर्यंत बॅग वगैरे भरून रेडी करून ठेवलंय। फोन इलो किंवा आपल्याक जाऊचा वरती फणसाजवळ, तिकडनं मग गाडीतनं बसून बंड्यादा, राजू आदा, मयू आदा, पव्या आणि मी आम्ही 5 जण निघालो तारा मुंबरी बीचवर। पुढे जाऊन कात्रा देवीवर इलो, थैसून मग लेफ्ट घेऊन पडेलाच्या दिशेने निघाला। पुढचा प्रवास गप्पा गोष्टीत चालत होतो। संध्याकाळ झालीच होती। म्हटला होता आमका बीचवर जाऊन मस्तपैकी सनसेट बघू भेटत, पण सनसेट काय बघू भेटलो नाही, कारण आमच्या घरना निघूच उशीर झालो आणि सनसेट हय पडेलातच झालो। भरपूर दिवसानंतर असं एकत्र इला होता। तर गप्पा गोष्टी मारत मारत मजा मस्ती करत पडेलात थांबला। पडेलात थांबून नाश्ता वगैरे केला, थोडेसे फोटोज काढले आणि त्यानंतर परत पुढच्या प्रवासात चालू केला। त्यातनं मध्ये मध्ये आमचे काय ना काय टिवले बावले हे चालत होते आणि त्यामुळे मग प्रवासाचं तेवढं काय वाटलं नाही। भरपूर दिवसानंतर असं एकत्र इला होता आणि त्यामुळे मग इकडचे तिकडचे 4-5 गप्पा गोष्टी पण चांगले होते। जामसंड्यात तिल्यावर मग राईड घेऊन आम्ही डायरेक्ट देवगड बीचला गेलो, कारण आज थंय बीच फेस्टिवल होतो। आता आपण देवगडमध्ये देवगड बीचला वरती, तिकडे देवगड बीच आहे। देवगड म्हणजे पवन चक्की वगैरे, आणि इकडे फेस्टिवल आहे, बीच फेस्टिवल म्हणून एक कार्यक्रम आहे। इकडे बघूया काय काय आहे। तिकडे जल्लोष वगैरे लिहिलेला आहे ना, एक नंबर। तिकडे रनिंग लाईट चालू आहे बघा, तिकडनं वरनं पायरे खाली येतात आणि इकडे सगळं आहे जत्रेसारखं सगळं आहे। बासरीवालो भरपूर दिवसानंतर असं दिसलो। जत्रेत भरपूर फिरलोय, पण असं बासरीवालो काही दिसलो नव्हतं। आज भरपूर दिवसांनी दिसलो आणि हय माका वाटतं ऑर्केस्ट्रा लावलेलो हा। तारा मुंबरी इकडनं लेफ्ट आहे। हा राजम सगळ्यात शांतता। अरे बाबा, म्हणूनच भारी आहे जागा आहे। तिकडे गेली। अच्छा, मागे पुढे हे आणि बीच फायनली हवे पोचला। फार्मचं नाव काय होतं का विचारलंय, नंतर सांगते पुढे व्हिडिओमध्ये। एकदम शांतता, नारळ पण आहोत, नारळाची झाडं पण आहेत। अच्छा, खेळ पण आहेत, बॅडमिंटन वगैरे खेळतात, चांगलं आहे एकदम शांत। इकडे खाली बीच आहे, आवाज येत आहे, जाऊन आता रूम बघूया। इकडे बीच जवळ आहे, तर म्हटलं जाऊन बघूया बीचवर, जरा पाय मोकळे मन मोकळेपणाने फिरूया। टाइमपाससाठी काय ना काय घेतला कुरकुरे वगैरे जाऊन खाऊया। हो कुत्रो त्याला मी म्हटलं कोल्लो गेलो का, कुर्ले बिरले गेले असतील, बघतोय भेटत काय। कुर्ले 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 बीचवर कुर्ले बिरले येतात चलत चलत, बघूया काय आहे काय। होल दिसत कसले काय माहिती, कसले असतील बरं। होय पण पुढे पण आहे का, मला वाटतं हे काय माहिती। समुद्र किनाऱ्यावर तो एकदम सीन आहे ना, एक नंबर। ती लाइटिंग दिसत आहे, तिकडे कुणकेश्वर मंदिर आहे त्या साईडला, आणि तिकडनं ह्या समोरच हे पवन चक्की या दिसत नाही या सध्या, पवन चक्की आहे। मस्त वाटतं, हे लाटा बिटा येतात, बरा वाटतं। त्यामुळे पण मी कुर्ले शोधू गेलो होतो, कुर्ले दिसले काय। हा
हे बघ कुर्ली, हे बघ कुर्ली, हे बघ पळाले. कुर्ली फास्ट धावतात. हा ते बिळा होती ना, ही कुर्ल्यांचीच बिळा ती. ही बघा हे का लोस झाला असं त्यांचा. समोर ती मला वाटतं बोट आहे. लाईट हाऊस इकडे आहे. ही समोर आहे पवनचक्की आणि त्याच्या तिकडं लाईट हाऊस आहे. लाईट हाऊस मग ती बोट असेल बहुतेक. मग व्हिडिओत काय दिसत नाही. गप्पे गोष्टी चालल्या. आता मी जेव गेलो. खरंच एकत्र बसून जेवणं, गप्पा गोष्टी मारणं एक वेगळीच मजा आहे. हा 12 वाजले सगळे नवीन कॅलेंडरचं आगमनाचे फटाके वाजवतात. आपला नवीन वर्ष फक्त 30 मार्चलाच चालू होता. तेव्हा सगळ्यांनी शुभेच्छा द्यावा. झोप पण भरपूर इली. आता जाऊन मस्तवी झोपता. सकाळी लवकर परत उठूचा. आमची गुड मॉर्निंग झाली. 6:30 वाजल्यात आणि एकदम इकडे काळोखा सगळे झोपलेले आहेत. इकडे असे रूम आहेत. काल बघितल्याप्रमाणे असतील माहिती. लाटांचा आवाज येतो समुद्राचा. इकडे समोर पण जागा तर ते इकडे भात वगैरे लावतं आहे बऱ्यापैकी जागा. मला वाटतं तिकडे कलिंगड वगैरे लावत असतील. ते असं हे केलं कलिंगडाचे पाटवडी वगैरे असतात ना, त्या पद्धतीत केला नाही हा. सगळ्यांची अजून गुड नाईटच चालू आहे. एवढे हत सकाळी सकाळी उठून फिरता मस्तपैकी. रात्री पण लेट झोपला तरी पण लवकर जागेली. लाटांचा आवाज येता. तिकडे रूम आहे तर आवाज एकदम दणदणावून येता. ऐकू येत असत येता नाही येऊचो पण नाही कारण तेवढं कॅप्चर नाही होणार आवाज. पण हे गाडी लागली आहेत. ती एक आहे आणि बाहेर आमची आहे. उजाडला पण आता आणि वाटत हे चौकी आता बीचवर गेले असतील. आता काल रात्री तेवढे पवनचक्की वगैरे दिसत नव्हते पण आता हैसना दिसतात. तिकडे पवनचक्की, इकडे कुणकेश्वर या साईडला आणि ही तारामुंबरी होती. आणि नारळीची पण झाडा भागा किती असती भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. जाऊया पटापट. हा मस्त सीन आहे यार. काल एवढं रात्री वाटत नव्हता पण आता मजा मजा. अरे इकडे खडक पण आहे. इकडे फोटोग्राफीसाठी पण जाऊ शकता. काल रात्री तेवढं काही समजत नव्हता. तिकडनं खडकांमध्ये जाऊ शकता. ते तिकडनं एक होडी पण येतात मध्ये. बोट काढताय आणि चालण्याचं मजा घेतोय. बरं वाटत. आओ ये
चाय पिऊया सकाळी सकाळी थंडीतनं गरम गरम चाय आणि बीच आहे, समुद्र आहे, आवाज वगैरे येतात. आणि आता मी निघण्याच्या तयारीत आहो. हय येऊन मी एक अनुभवलंय त्या तुमच्याशी मी शेअर करतोय. काल रात्री आम्ही 5 जण डेक घेऊन बीचवर गेला होता. नाचलाव, खेळलाव, बागडलाव. परत सकाळी परत बीचवर गेलाव, मजा मस्ती केली. तसं आमका डिस्टर्ब करण्यासारखा कोणच नव्हता. म्हणजे रात्री पण आम्ही गेला होतो तेव्हा पण आणि सकाळी पण आमका डिस्टर्ब करण्यासारखा आमच्या 5 जणांच्या अलावा कोणच नव्हता. भरपूर धमाल मस्ती केली. जर तुमका हा येऊचा असत तर व्हिडिओच्या लास्टला एक फोटो दिलेला, त्याच्यावर या रिसॉर्टबद्दल सगळी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. जर तुमका हा येऊचा असत तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा येऊ शकता. बाकी व्हिडिओ लाईक करा, जमत तेवढं शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.